येत आहेत भारतामध्ये ऑइल शिप्स येत आहेत, भारतीय झेंडे ज्या जहाजावरती आहे ते जहाज सोडली जात आहेत. विजय आपला देशाचा आणि एलपीजी शॉर्टेज वगैरे जे आहे ते दूर होऊन जाईल काही काळामध्ये. मला अतिशय आनंद आहे या गोष्टीचा, परंतु एकूण आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता मला असं वाटतं की या गोष्टी वर जे काही मत व्यक्त करायचं आहे ते केंद्र सरकारच्या अधिकृत लोकांनीच मत व्यक्त केलं पाहिजे. मात्र जे लोक मोदीजींच्या नेतृत्वावर शंका व्यक्त करत होते त्या सर्वांना मोदीजी नेहमी आपल्या कृतीतून उत्तर देतात. आणि आपण ऐकलं असेल तर अमेरिकेतल्याही फार मोठ्या राजनयिकांनी सांगितलं की आज जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये समेट घडवून आणण्याची ताकद कोणाची असेल तर ती नरेंद्र मोदीजींची आहे. अशा प्रकारे अमेरिकेतले सर्वोच्च एक राजनयिक जर असं बोलतात तर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये बडबड आणि फडफड करणारे जे नेते आहेत यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे, आपल्या देशाची बदनामी बंद केली पाहिजे. देवेंद्रजी, तुम्ही एका बाजूनी सगळं असं म्हटलं जातं, मात्र दुसऱ्या बाजूनी राज्यातल्या प्रत्येक शहरात एजन्सी बाहेर गर्दी होत आहे. वितरणात काही त्रुटी आहेत, याच्यावर काही कारवाई? वितरणातल्या त्रुटीमुळे हे नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी जे पॅनिक तयार केलेलं आहे त्या पॅनिकमुळे हे चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक लोकांमध्ये पॅनिक तयार करण्याचं षडयंत्र हे काँग्रेस पार्टीने केलेलं आहे. वारंवार देशाच्या सरकारने, मंत्रालयांनी, सचिवांनी हे सांगितलेलं आहे की घरगुती गॅस कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही, ऑइल, पेट्रोल, डिझेल कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही, पाहिजे तेवढं सगळं आपल्याकडे आहे. तसं कुठलंही रेशनिंग देखील करण्यात आलेलं नाहीये. पण जाणीवपूर्वक लोकांना भडकवायचं आणि रांगा लावायच्या हे षडयंत्र आहे.